ईशा फाउंडेशन मध्ये असलेली शंकराची आदियोगीच्या रूपातली ही भव्य मूर्ती तुम्ही इंस्टाग्रामवर का होईना पाहिलीच असेल. पण ईशा फाउंडेशन नक्की काय हे माहितीये का तुम्हाला? तमिळनाडूतल्या कोइंबतूरच्या वेल्यनगिरी पर्वतांच्या पायथ्याशी असलेली ही एक जागा नाहीये, तर एक वेगळं जग आहे. इथला निसर्ग, इथली शांतता, इथली माणसं, त्यांचं प्रेम आणि मनमोकळं वागणं सगळंच कमाल आहे. इथल्या स्वयंपाकघरात रोज तब्बल 12,000 लोकांचं जेवण इथेच बनवलेले मसाले वापरून ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलं जातं. इथे गाड्यांऐवजी सायकल आणि बैलगाड्या आहेत. नजर जाईल तिथे तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचा सडा आहे. पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या जमातीच्या गोंडस गायी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या रोपट्यांची नर्सरी आहे. ज्या कारणामुळे ईशा फाउंडेशनची सुरुवात झालेली ते ध्यानलिंग मंदिर इथे आहे. ईशा संस्कृती नावाची शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीसाठी नाही तर युनिव्हर्ससाठी तयार केलं जातं. सगळ्यांना अक्का म्हणजेच ताई आणि अण्णा म्हणजेच दादा अशी हाक मारण्याची पद्धत आहे. आपण कितीही लहान किंवा मोठे असलो ना तरी स्वतःची कामं स्वतः करण्याची शिस्त आहे. आजूबाजूला इतकी माणसं असूनही मोरासारखा पक्षी आपल्या आजूबाजूला फिरेल इतकी शांतता आहे. तर असं आहे माझ्या नजरेतलं ईशा फाउंडेशन. रोजच्या कामांमधून स्ट्रेस मधून खऱ्या अर्थाने ब्रेक हवा असेल आणि रिफ्रेश व्हायचं असेल ना तर इथे येऊन राहून बघा. तुम्ही अगदी पुन्हा पुन्हा याल.